एकत्रित राहणे. आजकालच्या मुली आहेत ना फॅमिली बरोबर राहायला नकार देतात की आम्हाला नाही राहायचं, एकत्र फॅमिली असेल तर आम्ही लग्न नाही करणार. अरेंज मॅरेज करताना पण आजकाल लव्ह मॅरेज असते तर आमची गोष्ट आहे. त्यावर तुमचं ओव्हरऑल मत काय आहे? वाटतं की एकत्र असताना एकतर खरं तर तुम्हाला म्हणजे छान वाटतंच, मजाही येते खरं तर. म्हणजे माझं मत पर्सनल मत ते की जास्त माणसं असतील सोबत एकत्र तर उलट खरं तर छान वाटतं, पण ते माणसांवरही डिपेंड करतं. सो मे बी काही लोकांच्या ज्या तू म्हणलीस तशा तक्रारी असतील तर तिथे कदाचित माणसांमध्ये प्रॉब्लेम असूच शकतो. म्हणजे आपण असं जनरलाइज करून सर्वांसाठी काही नाहीच बोलू शकत की सगळ्यांच्या दृष्टीने. पण तुम्ही मुळात जसं आता नवरा बायकोच्या बाबतीतच म्हणतो की एकमेकांना समजून घेणं, प्रेम, लग्न, ह्या सगळ्या गोष्टी, तसंच फॅमिली सोबत राहतानाही एकमेकांना समजून घेणं हे प्रत्येक नात्याला लागू होतं. मग ते सासू सून असो वा कुठलंही नातं असो, जर एकमेकांना नीट समजून घेतलं तर कुठे मग तक्रारीसाठी स्कोपच नाही उरणार ना. किंवा एखादी व्यक्ती जर काही स्पेसिफिक गोष्ट बोलत असेल जी तुम्हाला खटकतीये तर ती का बोलतीये, ते का होतंय, त्याच्या जर तुम्ही खोलात गेला तर सगळं म्हणजे सोल्युशन मिळून जाईल. तर कदाचित लोकांना असं होत असावं की प्रॉब्लेम खूप आहेत आणि हे असे सगळे प्रश्न आहेत आणि ह्या कटकटी आहेत, त्यावरच फोकस करण्यात ना बराच वेळ निघून जातो. पण त्या कटकटी जर असतील तर त्या काय आहेत, त्याच्या जर तुम्ही खोलाशी गेला तर तुम्हाला म्हणजे तो गुंता सगळा सुटेल ना. तर थोडेसे कष्ट घ्यायला लागतात ते विचार करायला आणि त्याच्या मुळाशी पोहोचायला, पण पोहोचलं तर तो गुंता सुटू शकतो. लोकांना सॉल्व्हच नाही करायचं. म्हणजे जरी असं नाही की सगळ्यांचं बाबा गुण्यागोविंदानेच आयुष्य असतं, असू शकतात काही प्रॉब्लेम्स अप अँड डाऊन येत राहतात लाईफमध्ये, पण जर तुमचा अप्रोच जर सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही तो सॉल्व्ह करू शकाल. तुमचा जर अप्रोच असेल की काय कटकट जसं की आधीपासूनच असं असेल तर मग ते नाही होणार. अप्रोच तसं असेल तर मग नाही होणार. मला वाटतं की लोकांना म्हणजे काही मुलींना किंवा मुलांना त्यांना को एक्झिस्ट सवय नसते, एकत्र सहवासाची सवयच नसते आणि त्यांना ते नवीन काही बदल तुमच्या आयुष्यात होतोय लग्नानंतर किंवा काय तर ते आत्मसात सुद्धा करायचं नसतं. प्रॉब्लेम तिथे. अगदी साधं उदाहरण, आमच्याकडे समजा आम्ही सगळे आहोत घरात, आईने रियालिटी शो लावला टीव्ही, आमच्याकडे टीव्ही हॉल, तर कृतिका मला अमृता असेल तर अमृता किंवा आम्ही पटकन असं नाही म्हणत ए यार ते नको रियालिटी शो, आम्हाला आता एखादी चांगली फिल्म बघायची, मूवीवर बघायची, नेटफ्लिक्सवर बघायची, असं नाही म्हणत. कारण आईने ते लावलेलं असतं रियालिटी शो, आणि जरी तो असं हे फारसं रेग्युलर बघण्यात नसलं तरी आम्ही सगळे मिळून त्यात कसा गायक गातोय, आई त्या गाण्याबद्दलच्या आठवणी काय सांगते की अरे हे गाणं या काळी यांनी सादर केलं होतं, यांचं आहे, असा अप्रोच आपोआप डेव्हलप झाला. आणि उलट आई आमच्याकडे आल्यानंतर किंवा मी पण आता घरी गेलो होतो, मी टेस्ट मॅच बघत होतो. ओके, सकाळ तर आई म्हणली की हा ठीक आहे, मी पण बघते. आई पण बघते, विचारते प्लेयर्स कुठले आहेत, काय कुठले, किंवा कृतिकाने एखादा चांगला पिक्चर लावला तर घरातले सगळे बघतात. आईने साऊथ इंडियन एखादा चांगला प्राईम किंवा कुठल्या याच्यावरचा सिनेमा, कुठल्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरचा सिनेमा बघितला तर आम्ही पण तो बघतो. सो असं ते आपोआप थोडंसं अंडरस्टँडिंग तिकडे लागतं आणि तुम्हाला हे समजून घ्यायला लागतं की तुम्हाला जर 4 वेगळ्या लोकांबरोबर राहायचं आहे, जी लोक आयुष्यभरात आपल्या बरोबर असणार आहेत, तर ते जर थोडंसं तुम्ही काही ठिकाणी तुमचा मोह टाळला, काही ठिकाणी तुमचं म्हणणं, तुमचे हक्क, तुमच्या या गोष्टी, तुमचा स्वातंत्र्य असं जर थोडंसं तुम्ही जर ऍडजस्ट केलं, बॅलन्स केलं, तर तो प्रवास खूप स्मूथ होतो. आजकालच्या मुलींना हे करायचं नाहीये किंवा काही करत असतीलही, पण प्रमाण वाढलंय थोडंसं. आणि सगळ्या बाजूने, फक्त मुलं असं नाही, पालकांच्या बाजूने सुद्धा, सासू सासरे सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की म्हणजे ही जबाबदारी पूर्णपणे त्या मुलीची, सुनेची किंवा मुलाची किंवा जावयाचीच असते असं नाहीये, ही त्यांच्या मोठ्यांची पण असते की ते दोन्ही बाजूंनी जर समजून घेतलं आणि दोन्ही बाजूने तरच ते होऊ शकतं. कुटुंबाचा समतोल राखला जातो. कारण तुम्ही एकाच व्यक्तीवर नाही ते टाकू शकत रिस्पॉन्सिबिलिटी की नाही आता ते तिनेच ऍडजस्ट करून घेतलं पाहिजे, असं नाहीच म्हणू शकत. बरोबर, कुठल्याही बाबतीत 2 डोकी 3 डोकी एकत्र आली की ते दोघा तिघांना स्वभावाप्रमाणे गेलं पाहिजे.